आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, मी दत्ताजी जगताप आपलं दक्ष टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायत व अग्निपंखच्या वतीनं सेवानिवृत्त मान्यवरांचा सन्मान सोहळा संपन्न। या सन्मानाने सेवानिवृत्त मान्यवरांच्या पाठीवर कौतुकाची थाप, गणपतराव काकडे यांचं सुतोवाच। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावत सेवानिवृत्त झालेल्या मान्यवरांचा ग्रामपंचायत आणि अग्निपंख फाउंडेशनच्या वतीनं भव्य सेवापूर्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। ग्रामदैवत श्री व्यंकनाथ महाराजांचे दर्शन घेऊन मान्यवरांची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर उत्सव आखाडा मैदान येथे आयोजित सभेचे सेवानिवृत्त शिक्षक, सैनिक आणि विविध संस्थातील मान्यवरांचा मानचिन्ह, ट्रॉफी आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला। यामध्ये ज्ञानदीप शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त DR आबा काकडे सर, सेवानिवृत्त सैनिक नितीन शिवाजीराव काकडे, साई कृपा कारखान्यातून निवृत्त शिवाजीराव जाधव, श्रीगोंदा तालुका ग्रामीण विकास शिक्षण संस्थेतून निवृत्त रामदास फटाकडे सर, त्याचबरोबर ज्ञानदीप शिक्षण संस्थेतून निवृत्त राजाराम गायकवाड सर, श्रीगोंदा तालुका ग्रामीण विकास शिक्षण संस्थेतून निवृत्त रामदास साळवे सर आदी मान्यवरांचा उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मानचिन्ह, ट्रॉफी, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवर याचबरोबर सत्कारमूर्ती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। आज गावात कार्यक्रम ठेवला। अग्निपंख फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे बाळासाहेब काकडे आणि ग्रामपंचायतीचे सरपंच शताई नाटा यांनी ग्रामपंचायती वतीने आज जो कार्यक्रम ठेवला त्याचं कारण असं होतं की आपल्या गावातील ही भूमिपुत्र सेवा करून आज निवृत्त झालेत आणि त्यांना पुढील कार्याला त्यांच्या शुभेच्छा द्याव्यात। त्यांनी जे काम केलं त्या कामाची कुठेतरी प्रशंसा करावी, त्यांना त्याच्याबद्दल धन्यवाद द्यावेत, अशा पद्धतीनं आज हा कार्यक्रम ठेवला होता आणि तसा तो कार्यक्रम आज पार पडलेला आहे। आमच्या गावातला म्हणण्यापेक्षा माझ्या आता घरातला मुलगा हा मिलिटरीमध्ये भरती झाला आणि त्यांनी जवळपास 20-24 वर्ष देशाची सेवा केली। देश सेवा करत असताना अनेक अडचणीला त्याला बी तोंड द्यावं लागलं असेल। त्यावेळी आमची इथली अवस्था फारशी चांगली नसायची, अत्यंत माणसं सगळे काळजीत असायची। अशा याच्यात त्यांनी देश सेवा केली। आज तो निवृत्त होऊन या ठिकाणी आलाय, त्याचा गावासाठी निश्चितपणानं उपयोग होईल पुढच्या काळात असं मला वाटतं। आज या अनेक वेगवेगळ्या फॅकल्टी मधल्या लोकांचा जो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला तो माझ्या लोणी ग्रामस्थाच्या वतीने, ग्रामपंचायतच्या वतीने आणि अग्निपंख फाउंडेशनच्या वतीने आणि विशेषतः त्यांचा या कार्यक्रमात सिंहाचा वाटा ते माझे सरपंचपती बाळासाहेब नाटा आणि मित्र परिवार यांच्या वतीने झाला। आणि या ज्यांच्या तिथे सेवानिवृत्ती झाल्या त्या सर्वांचं पुढचं आयुष्य भरभराटीचं जावं, आरोग्यमय जावं। त्यांनी इतके वर्ष देशासाठी त्यांच्या कार्यासाठी ते वाहून नेलं, आता राहिलेलं आयुष्य त्यांनी त्यांच्या फॅमिलीसाठी, मुलाबाळांसाठी द्यावं अशी मी त्यांना माझ्या वतीने विनंती करते। कारण कुटुंब सोडून दूर जाणं ही काही म्हणजे तोंडाच्या गोष्ट ही प्रत्येकाला जमतं असं नाही, पण ज्यांनी ह्या मिलिटरीमध्ये किंवा देशासाठी ते तिकडे सेवेत असताना घरच्यांची काय अवस्था असते हे घरच्यांनाच माहिती असते, ज्याचं दुःख त्यालाच कळतं। मग आपण आता ते विजयी होऊन आज आमच्या गावाचं भूषण, गावाचं नाक आज काकडे कुटुंबाला पण एक अभिमानाची गोष्ट ही, तशीच माझ्या गावाला पण आणि माझ्या ग्रामस्थांना पण ग्रामपंचायतच्या वतीने हा सत्कार जो ठेवला त्यांना सगळ्यांना पण या गोष्टीचा खूप अभिमान आहे। आणि त्यांनी आता फक्त परिवारासाठी वेळ द्यावा आणि राहिलेलं आयुष्य त्यांनी सेवेत घालवावं, आई वडिलांच्या सगळ्यांच्या सेवेत घालवावी हीच त्यांना विनंती करते। मी हवालदार MECT नितीन काकडे। मी 24 वर्ष सर्व्हिस करून 31 मेला रिटायर झालेला आहे आणि रिटायरमेंटचा कार्यक्रम गावकऱ्यांनी अग्निपंख फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेला आहे। त्यांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो। जय हिंद, जय भारत। मी राजाराम रामभाऊ गायकवाड 1993 सालापासून
ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था वांगदरी या संस्थेमध्ये सलग 33 वर्षे इंग्रजी विषयाचा शिक्षक म्हणून अध्यापन केलेलं आहे. 33 वर्षाच्या सेवेनंतर आज या ठिकाणी निवृत्त होताना अग्निपंख फाउंडेशन आणि लोणी ग्रामपंचायत यांच्या वतीनं आमचा जो सत्कार केला त्याबद्दल मी त्या दोन्ही संस्थांचा ऋणी राहील. आणि माझ्या वतीनं आतापर्यंत गावाला जो वेळ दिलेला गेला नाही तो वेळ देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो. मी इंग्रजी विषयाचा अध्यापक असल्या कारणानं इंग्रजी विषयासाठी स्पोकन इंग्लिश क्लास या ठिकाणी या गावामध्ये घेण्याचं या ठिकाणी प्रस्तावित करतो. आणि जर शक्य झालं तर हा प्रकल्प स्पोकन इंग्लिशचा प्रकल्प या गावात लवकरच मी सुरू करीन अशी मी सर्वांना ग्वाही देतो. या कार्यक्रमासाठी चेअरमन बाळासाहेब थोरात, लोणी ग्रामपंचायतच्या सरपंच मनीषाताई नाहटा, महालक्ष्मी उद्योग समूहाचे मनीष पाटील जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव मगर, उपसरपंच चित्राताई धाकट, सोसायटीचे माजी चेअरमन लालासाहेब काकडे, महाराष्ट्र राज्य बाजार समितीचे अध्यक्ष बाळासाहेब नाहटा, पंचायत समितीचे माजी उपसभापती व या कार्यक्रमाचे अध्यक्ष गणपतराव काकडे आदी मान्यवरांच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सुग्रास भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पाहावयास मिळाल्याचे नागरिकांनी म्हटले. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.